हॅलो एव्हरीवन. 10 डेज सेल्फ लव्ह चॅलेंजच्या आजच्या आपल्या 9व्या भागामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी मैथिली सावंत, फेमिनिन एनर्जी कोच आहे. मी स्त्रियांना त्यांच्यातील चैतन्यमयी स्त्री ऊर्जेला जागृत करून आयुष्यात अधिकाधिक प्रेम आकर्षित कसं करायचं ते शिकवते. या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला दिवस आहे 9वा आणि आजचं चॅलेंज खूप जास्त फन ऍक्टिव्हिटी आहे. यू आर गोइंग टू लव्ह इट. ओके. तर आजच्या चॅलेंज मध्ये आपल्याला करायचंय काय? चला तर जाणून घेऊया. आजच्या चॅलेंज मध्ये तुम्हाला स्वतःला प्रेमपत्र लिहायचं आहे. ओके. आय एम शुअर तुमच्यापैकी बहुतेकांनी प्रेमपत्र कधी ना कधीतरी कुणाला तरी लिहिलेलं असेल, बरोबर? तेच आता आपल्याला स्वतःसाठी करायचं आहे. मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये मी माझ्या नवऱ्याला म्हणजे तो जेव्हा माझा बॉयफ्रेंड होता, त्यावेळेला खूप प्रेमपत्र लिहिलेली आहेत. आणि त्यावेळेला मी काय करायचे, आर्चिज गॅलरीमध्ये जाऊन सेंटेड पेपर्स मिळायचे, ते पेपर्स घेऊन यायचे किंवा सेंटेड पेन्स मिळायची. त्या पेनाने मी ती प्रेमपत्र लिहायचे. तर तुम्हालाही तेच करायचंय. मेक इट अ स्पेशल ओकेजन. तुमच्या जवळच्या आवडत्या व्यक्तीला तुम्ही प्रेमपत्र लिहाल, तेव्हा एखाद्या स्पेशल कागदावर लिहाल ना, स्पेशल पेननी लिहाल. सो मेक इट इन रिअली स्पेशल आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते प्रेमपत्र लिहायचं आहे. दॅट इज नंबर 1 रूल. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला इमॅजिन करायचंय की तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला, ज्याच्या तुम्ही ट्रुली, मॅडली, डीपली इन लव्ह वगैरे आहात, अशा व्यक्तीला प्रेमपत्र लिहिताना तुम्ही कशी भाषा वापराल? तीच भाषा तुम्हाला हे प्रेमपत्र लिहिताना वापरायची आहे स्वतःसाठी. ओके. आणि तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही स्वतःची आवडती व्यक्ती आहात आणि स्वतःला पत्र लिहित आहात. तर तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा त्या व्यक्तीशी बोलता, जिच्यावर तुम्ही खूप प्रेम करता, त्यावेळेला तुमची बॉडी लँग्वेज बदलते, तुमची टोनॅलिटी बदलते, चॉईस ऑफ वर्ड्स बदलतात, बरोबर? हेच आता आपल्याला स्वतःबरोबर करायचंय आणि त्या फिलिंगने तुम्हाला ते प्रेमपत्र लिहायला घ्यायचं आहे. ओके. आणि ज्यावेळेला आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला, जिच्या आपण अगदी प्रेमात आकंठ बुडालेलो असतो, अशा व्यक्तीला आपण जेव्हा प्रेमपत्र लिहितो, त्यावेळेला आपण त्या व्यक्तीला इन्स्पायर करेल, मोटिवेट करेल अशी भाषा वापरतो. तेच तुम्हाला या प्रेमपत्रात करायचं आहे. स्वतःला इन्स्पायर करायचंय, मोटिवेट करायचंय, अप्रिशिएट करायचंय, स्वतःचं कौतुक करायचंय. ओके. सो हे सगळं तुम्हाला करायचंय. आय एम शुअर तुमच्या आयुष्यात अनेक अशा घटना घडून गेलेल्या असतील, ज्याच्यामध्ये तुम्ही खूप जास्त धैर्य दाखवलेलं असेल आणि ती घटना तुम्ही खूप छान पणे हाताळली असेल. सो त्या सगळ्या गोष्टींबद्दल यू डिझर्व्ह अप्रिसिएशन. ते ते स्वतःला आपल्याला द्यायचं आहे या प्रेमपत्रात. ओके. आणि हे पत्र लिहून पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अर्थातच तुमच्या मनात निर्माण झालेली भावना माझ्याबरोबर कमेंट्सच्या माध्यमातून शेअर करायची आहे. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू हिअर युअर थॉट्स. आणि तुम्हाला काय वाटलं ते जाणून घेण्यासाठी मी खूप जास्त उत्सुक आहे. सो प्लीज माझ्याबरोबर ते शेअर करा. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे आपले सेल्फ लव्ह चॅलेंजचे व्हिडिओज आहेत, ते तुमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर करा, जेणेकरून त्यांचंही स्वतःवरचं प्रेम वाढवण्यासाठी त्यांना फायदा होईल, राइट? आणि शेअरिंग इज केअरिंग. तुम्ही जेव्हा एखादं नॉलेज दुसऱ्याला स्प्रेड करता, त्याच्या चांगल्यासाठी, इट इज ॲक्ट ऑफ केअरिंग, इट इज ॲक्ट ऑफ काइंडनेस, व्हिच इज अ ट्रू सेन्स ऑफ फेमिनिन एनर्जी, राइट? सो प्लीज डू दॅट. आणि त्यामुळे तुम्हाला अर्थातच स्वतःला आनंद मिळेल त्याच्यातनं, राइट? सो आय एम लुकिंग फॉरवर्ड. आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. उद्याचं चॅलेंज आपल्यासाठी खास असणार आहे. उद्याचा आपला शेवटचा दिवस आहे या चॅलेंजचा. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड. सो थँक यू सो मच. ऑल द बेस्ट आजच्या चॅलेंजसाठी तुम्हाला. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत टेक केअर. आय लव्ह यू. थँक यू सो मच. लॉट्स ऑफ लव्ह. बाय.